नमस्कार मित्रांनो, मी हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. मित्रांनो, काल शिवतीर्थावर राज ठाकरे उद्धव ठाकरे यांची संयुक्त सभा झाली. ती शिवशक्तीची सभा म्हणून त्याचं वर्णन केलं गेलं. तशा कमानी सुद्धा बाहेर होत्या आणि ती जबरदस्त यशस्वी झाली. आदित्य ठाकरे, जयंत पाटील, राज ठाकरे, उद्धव ठाकरे या सर्वांची भाषणं अप्रतिम झाली. संदीप देशपांडे हे बोलले आणि राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना तो वाक्याला प्रतिसाद मिळत होता आणि उद्धव ठाकरे यांनी सुद्धा चांगलं भाषण केलं. गर्दी प्रचंड होती, अक्षरशः प्रचंड होती आणि ती आणवलेली गर्दी नव्हती. पैसे देऊन लोकांना खेचून खेचून आणलं नव्हतं. जे आज शिवाजी पार्कवर आजची जी महायुतीची सभा झाली त्यावेळी अनेकांनी सांगितलं की आम्हाला आणण्यात आले आहे आणि काही जणांना काय काय दिलं असेल मला माहिती नाही, पण ज्या प्रकारची उत्तरं काही प्रेक्षक देत होते, सर्वसामान्य लोक देत होते किंवा सैनिक देत होते किंवा भाजपवाले देत होते, त्यावरून वाटत होतं की त्यांचा राजकारणाशी काहीच संबंध नाही, त्यांना पैसे देऊन तिथे आणलं गेलाय. तरी देखील या सभेला मी आता टीव्हीवर बघत होतो, ती गर्दी होती, नाकारण्याचं कारण नाही. जरी त्यापैकी काही लोकांना आणलं गेलं असलं तरी देखील गर्दी होती. पण दोन सभांमधला फरक बघा. काल जी सभा झाली शिवतीर्थावर, त्या सभेला मी स्वतः हजर होतो. ती सभा अत्यंत जवळनं पाहिली. मी लोकांशी बोललो, असंख्य लोकांशी बोललो. असंख्य लोक मला येऊन भेटले, नेते भेटले आणि त्यावेळी लक्षात आलं की हे सगळे अतिशय गरीब, निम्न मध्यम वर्गातले, झोपडपट्टीतले, चाळीतले, छोट्या घरात राहणारे लोक आहेत. ते आपली भाजी भाकरी घेऊन आलेले होते, चालत आले होते. मला काही जणांनी विचारलं, दादर स्टेशन कुठे, आम्हाला परत जायचंय. कुठे कोणी पालघरहून आलं, कोणी ठाण्याहून आलं, कोणी पुण्याहून आलं, कोणी उस्मानाबादहून आलेलं. असे गरीब लोक होते सगळे. आणि मी परत जाताना पाहिलं की टिळक ब्रिजवर दोन्ही बाजूला हे लोक झुंडीच्या झुंडी दिसत होत्या, जे उत्स्फूर्तपणे शिवसैनिक राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांची भाषण ऐकायला आले होते, यांचे विचार ऐकायला आले होते आणि त्यांना ते विचार मिळाले, चांगले वाटले. हे प्रतिसादावरनं लक्षात येतं. राज ठाकरे यांनी सांगितलं की मुंबई वाचवण्याची ही आता शेवटची संधी आहे. जे त्यांनी सांगितलं ते सगळं छापून आलंय. मी नव्याने काही सांगत नाहीये, पण त्यानिमित्ताने काही गोष्टी सांगायच्या आणि त्यातले महत्वाचा मुद्दा त्यांनी हिंदी सक्तीचा वगैरे सांगितलाच, पण त्यांनी त्यामध्ये संपूर्ण भाषणामध्ये अदानींना टार्गेट केलं आणि त्यांनी जो एक प्रेझेंटेशन केलं, जो नकाशा दाखवला, त्याच्यामध्ये 2014 मध्ये अदानींकडे किती एरिया होता, किती जागा होत्या, किती प्रकल्प होते आणि तो एरिया, ते प्रकल्प ते कसे वाढत गेले आणि अडाणी देशात, महाराष्ट्रात ठिकठिकाणी कसे पसरले, सगळं अदानींना मिळत कसं गेलं हे त्यांनी दाखवलं अत्यंत प्रभावीपणे. लोक गप्प बसून, म्हणजे अगदी मूक होते, लोक शांत होते, शांतपणे बघत होते ते आणि धक्का बसत होता लोकांना. लोकांना माहित नव्हतं की इतकी कॉन्ट्रॅक्ट त्यांना देण्यात आली. आणि राज ठाकरेंनी सांगितलं कालच्या भाषणात, मी उद्योगांच्या आणि उद्योगपतींच्या विरोधात नाहीये. उलट माझ्याकडे अनेक जण येतात, आनंद महिंद्रा येतात, रतन टाटा येतात, नाशिकच्या त्यांच्या काही प्रकल्पांसाठी काही उद्योजकांचं, रतन टाटा वगैरेंचं सहकार्य लाभलं होतं त्यांना. प्रश्न आहे की एकाच उद्योगपतीला एवढं देण्याचा. आज देवेंद्र फडणवीस यांनी या प्रश्नाचं उत्तर देताना सांगितलं की आम्ही सगळ्यांचं स्वागत करतो म्हणे आणि फक्त महाराष्ट्रात मध्ये एवढे प्रकल्प नाही आहेत. त्यांनी दाखवलं की या राज्यात आहे, त्या राज्यात आहे, त्या राज्यात आहे. प्रश्न काय होता, हे देवेंद्र फडणवीस दिशाभूल करतायत लोकांची. एकाच उद्योगपतीला सगळ्या गोष्टी देण्याच्या. जो विमानतळ, नवी मुंबईतला विमानतळ, जो अगोदर ज्या उद्योगपतीकडे होता, त्याला कसं वेठीस धरून त्याच्याकडनं तो खेचून घेण्यात आला आणि तो अदानींकडे दिला, हे सगळं सगळीकडे आलेलं आहे. ते
पण ते फडणवीसांनी सांगितलं नाही सांगितलं ते. आणि ते बाकीच्या लोकांनी, ममता बॅनर्जींनी कसं त्यांना बोलवलंय, केरळमध्ये कसं बोलवलंय, किंवा ओडिशामध्ये पूर्वी पटनाईक सरकार होतं त्यांनी कसं बोलवलंय. अरे अदानींना एखादा उद्योगधंदा इथे काढायचा आहे, त्याला विरोध नाहीये, सगळं त्यांनाच देणं याला विरोध आहे. मोनोपॉली निर्माण करणं हे याला विरोध आहे. आणि इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये सगळ्या गोष्टी त्यांनाच कशा मिळतात हा खरा प्रश्न आहे. त्यामुळे तुम्ही जर चोरून दूध पित असाल तर लोकांना कळत नाही असं नाही. फडणवीस तुम्ही खोटं सांगताय, राज ठाकरेंना सांगायचं होतं चुकीचा अर्थ तुम्ही घेऊन जाताय, चुकीच्या दिशेकडे लोकांना घेऊन जात. त्यांचा मुद्दा एक होता की एकाच उद्योगपतीला जगात कुठेही एवढं सगळं काही मिळालेलं नाही, इतकी संपत्ती त्याची वाढली नाही. आणि हे दोन गुजराती म्हणजे मोदी शहा दिल्लीत आल्यानंतरच त्यांची संपत्ती एवढी वाढलेली आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. रशियामध्ये पुतीन यांचे सुद्धा काही जवळचे उद्योगपती होते, त्यांचं फाटल्यावरती ते नाहीसेच झाले, हा भाग वेगळा. पण पुतीन यांनी अशाच प्रकारे कोणावरती मेहरबानी केली होती. आणि जगामध्ये कुठल्याही अर्थव्यवस्थेमध्ये आज मक्तेदारीला प्रोत्साहन दिलं जात नाही किंवा देऊ नये असं म्हटलं जातं. कोणालाही, कुठल्याही अर्थतज्ञाला तुम्ही विचारा. ही एक गोष्ट. दुसरी गोष्ट, फडणवीसांनी आजच्या सभेमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकमेकाबद्दल काय बोलले असा लाव रे तो व्हिडिओ पद्धतीने दाखवलं. ठीक आहे, उद्धव आणि राज ठाकरे भांडले, जाहीर वक्तव्य झाली एकमेकांच्या विरोधात, अगदी संजय राऊतांनी सुद्धा टॉन्ट मारले, हा इतिहास आहे. पण राज ठाकरे काय म्हणाले होते की महाराष्ट्रापेक्षा आमची भांडणं महत्वाची नाहीत, महाराष्ट्र मोठा आहे म्हणून आम्ही ह्या सगळा इतिहास मागे सारून आम्ही एकत्र आलो, असं ते म्हणाले होते राज ठाकरे. ही भांडणं झालीच नाही, आमच्यात काही वाद नव्हते असं कोण म्हणते? असं कोण म्हणाले का? उद्धव ठाकरे म्हणाले का असं? राज ठाकरे म्हणाले की आम्ही भांडलोच नाही, आमच्यात मतभेद नव्हते, असं म्हणाले नाहीत ते. 2014 मध्ये जेव्हा चारही पक्ष म्हणजे भाजपने शिवसेनेशी मैत्री तोडली आणि स्वतंत्रपणे निवडणुका लढवणार असं म्हटलं, त्यानंतर पुन्हा आले ना एकत्र सरकारमध्ये शिवसेना आणि भाजप. उलट 2019 मध्ये परत उद्धव ठाकरेंनी आपल्या बरोबरच यावं म्हणून फडणवीस फोन करत राहिले. मग असं म्हटलं का की तुम्ही वेगळ्या निवडणुका लढवल्या तर जा, असं उद्धव ठाकरे म्हणाले नाही. अनेकांशी भांडण होतात बघा. लालू आणि नितीश कुमार हे भांडले, एकत्र आले, भांडले, पुन्हा एकत्र आले आणि आता पुन्हा वेगळे. पण ते तुम्ही विचारलं का नितीश कुमारना, अरे त्या लालू प्रसाद यादव यांच्या भ्रष्टाचारी व्यक्तींबरोबर तुम्ही गेलात, मग तुमचा स्पर्शही नको आम्हाला, असं भाजपवाले म्हणाले का? नाही म्हणाले. तसंच आहे, महाराष्ट्राच्या हितासाठी हे दोघं एकत्र आलेले आहेत आणि फडणवीसांनीच त्यांना एकत्र आणले असं खुद्द कोणी एकत्र आणू शकलं नाही, फडणवीसांनी आणलं हिंदी भाषेच्या सक्तीच्या मुद्द्यावरून, हे राज ठाकरे स्पष्टपणे म्हणाले. त्यामुळे काहीतरी खोटं सांगू नका तुम्ही. आजच्या सभेमध्ये शिवाजी पार्कवरच्या एकनाथ शिंदे बोलले आणि एकनाथ शिंदे बोलत असताना मागे भारतीय जनता पक्षाचे काही नेते होते फ्रेम मध्ये, त्यांचे चेहरे अगदी म्हणजे काही त्याच्यावर भावच नव्हते, म्हणजे कुठलाही प्रतिसाद नव्हता आणि नाईलाजाने आपल्याला तिथे बसवलं आणि ऐकायला लागतंय अशी एक्सप्रेशन्स त्यांच्या चेहऱ्यावरती होती. आणि खरोखरच आहे, एकनाथ शिंदे अतिशय कंटाळवाणं बोलतात, तेच बोलतात, काही नवीन मुद्दाच नसतो त्यामध्ये. नाही, मुद्दा नसला तर किंवा इंटरेस्टिंग काहीतरी असावं, तेही नसतं ते. सारखा आता टोमणे मारणं, उद्धव ठाकरे टोमणे मारतात असं म्हणतात, हे सतत दर 2 वाक्याला तेच टोमणे मारतात. म्हणजे तुम्ही हिशोब करा, उद्धव ठाकरे जर टोमणे मारत असतील तर त्याच्या दसपट टोमणे हे एकनाथ शिंदे मारतात. पण ते टोमणे मारतात असं देवेंद्र फडणवीस कधी म्हणणार ते, हे लक्षात घ्या तुम्ही.
परवा फक्त एकदा देवेंद्र फडणवीस यांनी कुठल्या तरी मुलाखतीत सांगितलं की उद्धव ठाकरेंची सवय शिंदेला लागल्या, अशा प्रकारचा काहीतरी टोमणा त्यांनी मारला. हा भाग एक. आता दुसरी गोष्ट सांगायची आहे ती अशी, मी एक रीलही केले की, आणि ते रील प्रचंड व्हायरल झालं. ते आदित्य ठाकरे यांनी काल भाषणामध्ये इतका सुंदर मांडणी केली की आदित्य ठाकरे यांनी असं वेगवेगळ्या गावामध्ये जाऊन किमान प्रमुख शहरात जाऊन हे प्रेझेंटेशन केलं. अशा प्रकारचं मुंबईवरचं नाही, महाराष्ट्राच्या अन्य त्या शहरांमधलं किंवा महाराष्ट्राच्या प्रश्नांवरचं, तर आदित्य ठाकरे यांना तुफान प्रतिसाद मिळेल. आणि मला असं वाटतं की आपण अनेकदा लोकांना गृहीत धरतो, लोकांना अभ्यासपूर्ण मांडणी आवडत नाही असं म्हणतो, पण अभ्यासपूर्ण मांडणी आदित्य ठाकरे यांची यांना लोकांना आवडली. जयंतराव पाटलांनी त्यांचं कौतुक केलं, माजी अर्थमंत्री. आणि जयंतराव पाटील हे स्वतः अतिशय अभ्यासपूर्ण पद्धतीने विधानसभेत बोलत असतात. त्यामुळे अभ्यासपूर्ण मांडणीला कोणी विचारत नाही असं नाही. राज ठाकरे अभ्यासपूर्ण मांडणी करत असतात, ते कालचा प्रत्यय आला त्याच्यामध्ये. त्यांनी एक एक स्टेटमेंट्स दाखवली, वादग्रस्त वक्तव्य कोणी कोणी केली तेही दाखवलं त्यांनी. आणि हे कसे भारतीय जनता पक्षवाले हे महाराष्ट्र द्वेष्टे आहेत. आणि एकनाथ शिंदे, अजितदादा, देवेंद्र यांना कसं बसवलेलं आहे आणि त्यांना दिल्लीवरनं कार्यक्रम सांगितला तो आदेश फक्त पाळणं हे यांचं काम आहे, हे ते ठासूनपणे सांगत होते राज ठाकरे, आणि ते लोकांना पटत होतं, हे लक्षात. आज तुम्हाला सांगतो, आजच्या सभेमध्ये जी सभा झाली त्या सभेमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या. आणि त्यामध्ये मी आज जी ठाण्यामध्ये सभा झाली त्यामध्ये राज ठाकरे यांनी सांगितलं की महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोप प्रत्यारोप चालू आहेत. ते म्हणाले, कुणाला 1 कोटी, कुणाला 5 कोटी, कुणाला 10 कोटी, कुणाला 15 कोटींची ऑफर उमेदवारी मागे घेण्यासाठी दिली गेली. राज ठाकरेंनी थेट ठाण्यामध्ये आरोप केला. आणि ते म्हणाले की आता शेवटचा टप्पा आहे, आता उद्या प्रचार थांबेल, सरकारकडनं घराघरात पैसे वाटायला सुरुवात होईल. आधी देखील पैसे वाटायला सुरुवात झाली, भाजपचे लोक पैसे वाटतायत, शिंदेच्या सेनेचे लोक ते पकडतायत. म्हणजे काय चालू काय, आणि शिंदेचे कुठे वाटतायत तिथे हे लोक पकडतात. मी एक व्हिडिओ पाहिला की एका भाजपवाले शिंदे सेनेच्या एका माणसाला पकडतायत, त्याला कानफडात मारतायत, बकोटा पकडतायत त्याचे, मग तो निसटण्याचा प्रयत्न करतोय. एका ठिकाणी तर जसे पत्ते वाटावेत तसे चाळीतल्या एकेका खोलीमध्ये हे महायुतीवाले, मला वाटतं ते पैसे शिंदे सेना काय यांच्या, मला आठवत नाही, भाजप शिंदे सेना इतकी उदाहरणं आहेत त्यांची, इतके व्हिडिओ आहेत, पाकिटात ते पैसे वाटत होते. ते भाजपचे होते मला वाटतं ते. म्हणजे 500च्या 4 नोटा होत्या, म्हणजे 2-2 हजार रुपये वाटत होते प्रत्येक खोलीमध्ये. आणि हे लोक बाहेर येऊन दाखवत होते त्या रिपोर्टरला, इतके इतके पैसे आम्हाला दिले. हे उघड चाललंय हे. आणि आता बघा राज ठाकरे काय म्हणाले, या सरकारमध्ये काय चालू हेच कळत नाही. त्या दिवशी मी कल्याण डोंबिवलीत गेलो, काही मतदारसंघात फिरलो, प्रचंड हवा आहे तिकडे. खरं तर कल्याण डोंबिवलीमधील काही लोकांना या ठिकाणी बोलावणार होतो, पण ते प्रचाराचा शेवटचा टप्पा असल्यामुळे येऊ शकले नाहीत. आणि आज घराघरात 5,000 रुपये वाटत आहेत. तुम्ही विकास केला असेल तर पैसे वाटायचा उपद्व्याप का करावा लागला? याचा अर्थ तुम्ही विकास केलेला नाही किंवा तुमच्या विकासाबद्दल लोक समाधानी नाही आहेत. मी उदाहरण सांगतो तुम्हाला, हे ठाण्याचं राज ठाकरे म्हणत होते, मुंबईचं. मुंबईमध्ये त्यांनी 24 तास पाणी आम्ही तुम्हाला कसं देऊ असं प्रॉमिस केलंय. आणि हे कसं थापा मारतायत, मला आठवते की याच्या अगोदर घोषणा केली होती, ते अंमलात आणू शकले नाहीत. आणि त्यामुळे बोगस आणि खोटी प्रॉमिस द्यायची. अनेक ठिकाणी पाणी मिळत नाही, पाण्याची क्वालिटी चांगली नाहीये, पण याच्याबद्दल काही बोलायचं नाही. एका प्रभागातील एकाच कुटुंबातील 3 उमेदवारांना 15 कोटींची ऑफर दिली गेली, राज ठाकरे म्हणतात. आणि 15 कोटींची ऑफर त्या कुटुंबातील 3 जणांनी नाकारली.
दुसऱ्या एका महिला उमेदवाराला उमेदवारी मागे घेण्यासाठी 5 कोटींची ऑफर दिली गेली होती. आणखी एका उमेदवाराला 1 कोटीची ऑफर दिली गेली. म्हणजे बघा कसे पैसे वाटायचे. म्हणजे राज ठाकरेंनी हे स्पष्टपणे आणि ती माणसंच हजर केली स्टेजवर. उद्धव ठाकरेंनी सुद्धा कोणाचं असं पुढे म्हणजे ज्यांना ऑफर केली होती त्या महिला उमेदवारांना पुढे आणलं. पण हे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचे अनेक उमेदवार असेल, अनेक नेते असेल की ज्यांनी ही आमिषाला ते बळी पडले नाहीत. नाही तर हे कळलंच नसतं. आणि हे फ्रॉम द हॉर्सेस माउथ त्यांनी सांगितले, त्या उमेदवारांनी ही माहिती. खोटे आरोप नाहीत, खरे आरोप आहेत. भाजप आणि शिंदे सेना पैसे दाबून वाटतायत. कुठून आले हे पैसे? आपल्याच एका खिशातनं काढायचे आणि ते द्यायचे. उद्धव ठाकरे यांनी महापालिकेत मुंबई 3 लाख कोटी रुपयाचा घोटाळा कसा झाला, कॉन्ट्रॅक्टरकडनं पैसे घ्यायचे, कॉन्ट्रॅक्ट दिल्याबद्दल ऍडव्हान्स त्याच्याकडनं मोबिलायझेशन, आणि त्याच्यातले पैसे घ्यायचे, आपण लाच म्हणून घ्यायचे. हे प्रकार त्यांनी उघड केलेत उद्धव ठाकरेंनी. आता त्यांच्यावरचे आरोप करायचे, बेलगाम आरोप करायचे काही. बरं, तो कुठे छुटपूट काही झालं असेल. 3 लाख रुपये, 3 लाख कोटी रुपये किंवा एक एक कॉन्ट्रॅक्ट तुम्ही देतात. म्हणजे महापालिकेचं काय किती कॉन्ट्रॅक्ट बघा ना. अलीकडे शिंदेच्या काळात, मुख्यमंत्री पदाच्या काळात काय काय कामं दिली गेली. आणि मग कुठे खिचडी घोटाळा वगैरे. आणि खिचडी घोटाळा समजा झाला असेल तर केवढा आहे तो. आणि हे मेघा इंजिनिअरिंगला काम दिलं 3,000 कोटी रुपयांचं. त्याची कॉस्ट तुम्हाला जास्त पैसे दिले, सुप्रीम कोर्टाने अडवलं ते. 3,000 कोटी कुठे आणि काय तुमचे हे काय 1, 2, 3, 4, 5 कोटी कुठे? भ्रष्टाचार हा वाईटच, पण तेही उद्धव ठाकरेंच्या याच्यावरती आरोप आहे ते सिद्ध झाले नाहीत. तुरुंगात टाकलं लोकांना काही. आणि त्यातही शिंदे सेनेचा एक जो होता त्याला बघायला, कारण तो शिंदे सेनेत गेला. आणि शिंदे सेनेत जाणं म्हणजे काय? बाळासाहेबांच्या विचारासाठी काम करणं, देशाचा विकास, राष्ट्र उद्धार, हिंदुत्व, धर्म, आनंद दिघे यांचे विचार, असं चालू असतं सगळं त्यांचं. अत्यंत ढोंगी लोक आहेत हे, भोंदू लोक आहेत, भोंदू. आता तुम्हाला सांगतो की राज ठाकरे म्हणाले की देवेंद्र फडणवीस हे सगळं तुम्ही कुणासाठी करताय. आणि ते म्हणाले की हे फक्त ससाणे आहेत. म्हणजे हे ससाणे फक्त पक्षीच मारून आणायचे आहेत त्यांना. आणि मी अदानीचं नाव घेतल्यावर काय मिरच्या झोंबल्या असं ते म्हणाले. आता राज ठाकरे यांनी काल मुंबईत आरोप केला, आज ठाण्यात परत आरोप केले. लगेच त्यांना ट्रोल कसं केलं गेलं. मग त्यांचे फोटो रिलीज करण्यात आले की त्यांच्याकडे गौतम अदानी आले, काय अंबानी आले. राज ठाकरे म्हणाले माझ्याकडे उद्योगपती आले तर आल्यावरती काय लाच म्हणून बाहेर काढायचं ना? कसं काय शक्य ते? शक्य नसतं. आपल्याला अनेक जण नको असतात पण येतात. पण उद्योगपती आले म्हणून राज ठाकरे यांनी त्यांना त्यांच्यावर काही मेहरबानी केली की त्यांच्याकडे सत्ताच नाही. आता काय मेहरबानी करणार ते? त्यामुळे काय नाही ते काहीतरी चुकीचे, म्हणजे काही गोष्टी मूळ मुद्दा काय तो भरकटवायचा आणि आरोप करत सुटायचा. ही महायुतीची पद्धत आहे, हे लक्षात घ्या. आणि लोकांनी याला बळी पडता कामा नये, हे लक्षात घ्या. आता हे लोक पैसे वाटेल जसे. आणि तुम्हाला सांगतो की कल्याण डोंबिवलीमध्ये सुद्धा घराघरात, प्रभाग क्रमांक 29 मध्ये घराघरात पैशाची पाकिटं जात आहेत, असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला. आणि हे खरंच आहे. अनेक व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत. नंतर उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंच्या भाषणाचं कालही कौतुक केलं, आजही कौतुक केलं. एकनाथ शिंदे असोत, उदय सामंत असोत, फडणवीस असोत, बावनकुळे असोत, या 2 भावांमध्ये लावालाव्या करण्याचा कितीही प्रयत्न केला तरी तो यशस्वी होणार नाही.
आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्यात काड्या करण्याचा प्रयत्न झाला तरी होणार नाही, काही उपयोग होणार नाही. ही त्यांची युती जाहीर होण्यापूर्वी दोन भावांची सतत राज ठाकरेंना उचकावलं जात होतं. अरे तुमच्यावर कसा अन्याय झालाय, तुम्हाला उद्धव ठाकरे फसवतील, अमुक तमुक तमुक तमुक. त्याचा काहीही उपयोग झाला नाही. दोन भाऊ एकमेकांच्या बाजूनेच बोलतायत. भारतीय जनता पक्षाचं षडयंत्र असं आहे की पक्ष फोडायचा आणि घरं फोडायची आणि आपले कपटी हेतू साध्य करायचे. एका भावाला दुसऱ्या भावाच्या विरुद्ध लढवायचं, काड्या करायच्या सतत. पण आता याचा काही उपयोग होणार नाही. मराठी माणूस आहे तो या दोन भावांच्या मागे उभा आहे. मुंबईच्या सभेमध्ये स्पष्ट झालं. वातावरण पूर्णपणे बदलून टाकलं या सभेने. ज्या ज्या लोकांशी बोललो मी त्या ठिकाणी शिवाजी पार्कवर अक्षरशः मंत्रमुग्ध झाले होते. काहींच्या डोळ्यामध्ये पाणी होतं. काही जण नाचत होते, काही जण मशाल घेऊन या दोघांच्या पक्षाचं निशाणी घेऊन नाचत होते अक्षरशः. आणि त्यामुळे मराठी आणि मुंबई वाचवण्यासाठी म्हणून ज्याप्रमाणे संयुक्त महाराष्ट्राच्या वेळची लढाई झाली तशा प्रकारची ही लढाई आहे हे लोकांच्या लक्षात आलेलं आहे. आज ठाण्याची सभा, कालची शिवाजी पार्कवरची सभा अत्यंत यशस्वी झालेली आहे. कमालीची यशस्वी झाली. अहो या लोकांकडे बघा तुम्ही, जाहिराती किती करतायत ते शिंदे आणि ही महायुतीवाले. प्रत्येक वर्तमानपत्राचे कित्येक दिवस फ्रंट पेज घेतली, त्यांनी जॅकेट घेतले. ते सोशल मीडियाचं यांचं बजेट 300 कोटी रुपयाचं आहे महानगरपालिकांचं. केवळ सोशल मीडिया. न्यूजपेपरच्या जाहिराती वेगळ्या, होर्डिंग्स बॅनर्स वेगळी, लोकांना पैसे चारणं, पैसे वाटणं हे वेगळं, कार्यकर्त्यांना पैसे वाटणं वेगळं. आता काल मी एक दादरला बाईक रॅली पाहिली. प्रत्येक बाईकवाल्याला 1000 रुपये दिलेले होते, प्रत्येक बाईकवाल्याला. पैशाचा इथे पैशाचा झराच येतो, इतका झरा येतो म्हणजे तो थांबतच नाही तो झरा. हे कुठून ते पैसे कसे काढतात म्हणजे अशी गलिच्छ निवडणूक कोणी बघितली नाही. उघड उघड पैसे वाटणं, एकमेकावरती वाटेल ते आरोप चालू आहेत सध्या. शिंदे सेना युती आघाडी काय कोण काय कसंही चाललेलं आहे. शिंदे सेना आणि फडणवीस यांच्यामध्ये हाणामाऱ्या चालू आहेत. गणेश नाईक तर म्हणाले की हा हरामाचा पैसा आहे, म्हणजे त्यांना म्हणायचं होतं एकनाथ शिंदेकडे हरामाचा पैसा आहे, म्हणजे भ्रष्टाचाराचा पैसा, त्यांना तुरुंगात जायला लागेल असं म्हणाले गणेश नाईक. भाजपचे गणेश नाईक म्हणाले तुफान भ्रष्टाचार चाललाय ठाण्यामध्ये. एकनाथ शिंदेवरती गंभीर आरोप केलेत त्यांनी. आणि हे म्हणतात की मी विकास करतोय म्हणून, देशाचा विकास करतायत, मोदींच्या दिशेने आम्ही चाललोय. काय वाटेल ते चाललंय. मी एखाद्या महाचोराने एकदम गीतेवरती प्रवचन द्यावं तसं आपल्याला सध्या अनुभव येतो. काय वाटेल ते चालले म्हणजे. आणि हे लोक सामान्य माणसाला मूर्ख समजतात का? ज्यांनी खोके घेऊन गद्दारी केली, त्यानंतर अफाट भ्रष्टाचार केल्याचा आरोप ज्यांच्यावरती आहे, ते बाळासाहेबांचे विचार, आनंद दिघेंचे विचार, तरी बरं की बा महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद, बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती प्रवचन देत नाहीत म्हणून. हे नरेश म्हस्के काय, हे काय. एक त्यांच्या पक्षाच्या एक चिल्लर नेत्या आहेत, महिला नेत्या, त्या तर म्हणाली म्हणे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची सभा म्हणजे कॉमेडी सर्कस आहे. का बुवा, म्हणजे काय कॉमेडी सर्कस म्हणजे काय? गंभीर मुद्दे त्यांनी मांडले. मुंबईकरांवरती कसे संकट येते हे सांगितलं, प्रेझेंटेशन केलं, पुरावे सादर केले. कॉमेडी सर्कस कशी? कॉमेडी सर्कस आज शिवाजी पार्कवर पाहायला मिळाली. ती जर कॉमेडी सर्कस असेल आणि ती रटाळ एकनाथ शिंदेचं रटाळ भाषण ऐकण्याबद्दल लोकांना पैसे द्यायला पाहिजेत. खरं सहनच होत नाही ते. आणि फडणवीस ज्या कंठाळी सुरात बोलतात ते डोक्यात तिडीक जाते अक्षरशः.
आणि छत्रपती संभाजी महाराज वगैरे जे सुरू करतात ते आव यांनी आणलेलं आहे. ज्यांनी शिवाजी महाराज संभाजी महाराज यांच्याबद्दल कधीही प्रेम दाखवलं नव्हतं. ते केवळ शिवसेना शिवसेना आणि संभाजी महाराज, शिवसेना आणि छत्रपती शिवाजी महाराज हे समीकरण म्हणजे त्यांचं जे असोसिएशन एकमेकाची हे लोकांच्या मनात जुळल्यामुळे ते काढून टाकण्यासाठी लोकांच्या मनातून यांनी या घोषणा द्यायला सुरुवात केली. लोकांना कळत नाही काय तुमचा त्याच्याशी काही संबंधच नाही त्या आदर्श थोर पुरुषाशी. तुमचा थोर पुरुष हा अंबानी आहेत किंवा अदानी आहेत, कारण तुम्ही शेडजी भटजींचा पक्ष म्हणून ओळखला जातो. एकनाथ शिंदेचा पक्ष ठेकेदारांचा पक्ष म्हणून ओळखला जातो. अजितदादांचा पक्ष हा जमिनी हडप करणाऱ्यांचा आणि वेगवेगळे घोटाळे करणाऱ्यांचा, गुंडांचा पक्ष म्हणून समजला जातो. आज ती प्रतिमा आहे. ती प्रतिमा पुसून काहीतरी लोकांनी आपल्या भोवती एक मोठं वलय आपल्या भोवती आहे निर्माण व्हावं म्हणून प्रयत्न करतात. मग बाबासाहेब आंबेडकर, यशवंतराव चव्हाण, मग धर्म आनंद दिघे, बाळासाहेब ठाकरे वगैरे नावं घेत. आज यापैकी काही जरी म्हणजे अगदी साधे तुम्हाला सांगतो की बाळासाहेब ठाकरे जरी आता आले पुन्हा जिवंत होऊन, ते एकेकाची चामडी रोवळवली असती त्याने. ज्या थापा मारतात ते, जे नाटकीपणा करतात, खोटं प्रेम दाखवतात, चामडी लोळली एकेकाची, काय सांगतात. त्यामुळे आज यांनी किती बड्या गोष्टी केल्या तरी हे केवळ आणि केवळ जाहिरातबाजीचं, इव्हेंटबाजीचं, पैशाचं, मस्तीचं माज दाखवतायत. ते पैशाचा लोकांना लुटतायत, ते जमिनी लुटतायत, कॉन्ट्रॅक्ट आपल्या आवडत्या लोकांना देत आहेत, उद्योगपतींची धन करतायत. आणि हे सगळं मोदी आणि शहांच्या इशाऱ्यांसह चाललंय. हे सरकार महाराष्ट्राचं केवळ नावाला आहे. ते गुजराती माणसंच चालवतात महाराष्ट्राचं सरकार, आणि त्यांना मुंबई आपल्या ताब्यात ठेवायचे, त्या गुजराती लोकांना आपल्या वर्चस्वाखाली आणायचे. हे राज ठाकरे म्हणतायत, उद्धव ठाकरे म्हणतायत, आदित्य ठाकरे म्हणतायत. आणि आदित्य ठाकरे तर म्हणतात की मुंबईकरांचे महत्वाचे प्रश्न सुटलेले आहेत. अमित ठाकरे म्हणतात की माहीम सारख्या ठिकाणी अजून पाण्याचा प्रश्न, हे काय कुठलं लक्षण आहे, हे अमित ठाकरे नेहमी सांगत असतात. आणि ज्या प्रकारचं गलिच्छ राजकारण आज चालू आहे त्याबद्दल अमित ठाकरे हे सतत खंत व्यक्त करत असतात. सोलापूरमध्ये मनसेच्या एका कार्यकर्त्याचा, शहर अध्यक्षाचा खून झाला, त्याबद्दल काहीतरी करावं सरकारने, काही आणि न्याय द्यावा, यासाठी अमित ठाकरे फडणवीसांची मीटिंग घेऊ पाहतायत, अपॉइंटमेंट मागतायत, पण त्यांना ती मिळत नाहीये. कारण या फडणवीसांना सध्या जाहिरातबाजीपेक्षा आणि मुलाखती देण्यामध्येच सगळा वेळ खर्च करावा असा वाटतोय. सामान्य माणसासाठी त्यांना वेळ आहे की नाही असा प्रश्न निर्माण व्हावा अशी स्थिती आहे. मुंबईकरांनो, मराठी माणसांनो, हे सगळं लक्षात घ्या. आणि आता 2च दिवस राहिले आहेत, निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे. पण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या शिवाजी पार्कवरच्या आणि ठाण्याच्या सभेमुळे संपूर्ण वातावरण बदलून गेलेलं आहे आणि मराठी माणूस जागा झाला आहे अशी चिन्ह आहेत. एवढंच सांगतो. नमस्कार, धन्यवाद.